मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश आता विद्याला सांगतो, हे लग्न ना मी फक्त माझ्या आनंदासाठी करतोय. मग आता विद्या विचारते, माझ्या आनंदासाठी तुम्ही अमृताबरोबर लग्न करताय? अहो नक्की काय झालंय काय तुम्हाला? तुम्ही असे का वागताय? असं म्हणून ती पुढे काही बोलणार तेवढ्यातच आता माधवी तेथे येते आणि म्हणते, अरे यश ऐक. त्यानंतर आता यशच्या समोर उभी राहत माधवी म्हणते, छान दिसतोस हा यश. आता विधींना सुरुवात होईल आणि म्हणूनच मी तुला स्वतः न्यायला आली आहे. चल बरं, मग आता तुम्ही व्हा पुढे, मी येतोच, असं यश म्हणतो. तर विद्या रागातच आता यशकडे बघू लागते. दुसरीकडे कावेरी ही आता हॉस्पिटलमध्ये असते आणि तिला डोळा लागलेला असल्यामुळे ती झोपलेली असते. तेवढ्यातच भामटी अमृता आता तेथे येते आणि तिला मारण्याचा प्रयत्न करत तिच्या तोंडावर अशी उशीच दाबते. तेव्हा कावेरी कशीबशी आता जागी होते आणि लगेचच आपल्या तोंडावरची ती उशी काढण्याचा प्रयत्न करते. अमृता रागातच म्हणते, उगाच तुला मारून टाकायची ना मी सुपारी दिली, मी ना तुला स्वतःच मारून टाकायला हवं होतं. ती वेड्यासारखं करते आणि कावेरीला मारण्याच्या प्रयत्नातच असताना कावेरी आता सगळी हिंमत एकटवते आणि लगेचच अमृताला अशी बाजूला ढकलून देते. आता बिचाऱ्या कावेरीच्या अंगात ताकद सुद्धा नसते की ती उठू शकेन, परंतु आता या अमृताचा घात करायचा, तिचा नाश करायचा म्हणून कावेरी आता दुर्गेचं रूप घेऊनच कशीबशी उठते. तेव्हा आता लगेचच अमृता ही सावध होते आणि कावेरीला अशी मारणार असते, परंतु कावेरी ना तिचा प्रत्येक ठोका हा चुकवू लागते. आता अमृताच्या हातात भला मोठा चाकू असतो, सुरा असतो आणि ती कावेरीला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करते, पण कावेरीने ना तिचा हात घट्ट पकडवून ठेवल्यामुळे अमृताला आता हालचाल काही करता येत नाही. मग आता कावेरी म्हणते, हे बघ, मी पोलीस स्टेशनमधून जशी वाचले तशी इथेही वाचेल. अगं अजिबात आता तू माझ्या हातून वाचणार नाहीयेस, असं कावेरी तिला सणकावून सांगते. तेव्हा तुझा डाव पूर्णपणे फसलाय, तरीही कॉन्फिडन्स काही कमी होत नाहीये हा तुझा, असं अमृता म्हणते. तेव्हा कावेरी म्हणते, अगं तो होणार पण नाहीये, कारण हा ना खऱ्याचा कॉन्फिडन्स आहे, असं म्हणून ती अमृताला अशी दूर लोटते. तेव्हा भामटी अमृता वेड्यासारखी पुन्हा एकदा हसते आणि म्हणते, तुझे डायलॉग ऐकायला मी इथे आलेली नाहीये, समजलं? बरं आता ते सगळं सोड, हा मी कशी दिसते ना ते अगोदर सांग, कारण माझ्या चेहऱ्यावर खूप ग्लो असेल ना, आहे की नाही सांग बरं, कारण थोड्याच वेळात मी मिसेस यश धर्माधिकारी होणार आहे. असं म्हणून ती कावेरीला आता डिवचते आणि म्हणते, कावेरी तुझा गेम आता कायमचा ओव्हर झालाय आणि तुझ्यावर हे एवढे आरोप असताना ती सुलक्षणा तर तुला कधी म्हणजे कधीच घरात घेणारच नाही. सो आता जा जेलमध्ये आणि जेलमध्ये बसून धर्माधिकारीबद्दल रोज नवीन नवीन न्यूज सुद्धा ऐक हा, कारण यशने कंपनी सोडली, कंपनीमध्ये लॉसेस झाले आणि भावाभावांमध्ये भांडणं झाली आणि घरामध्ये तर घरात उभी फुटच पडणार, कारण ती सुलक्षणांना अगदी एकटी पडणार आहे. तू येतेस का तिथे तिला कंपनी द्यायला? येतेस का सांग ना, पण नको नको हा, पण तुझ्यासारख्या मुलीला ना जिवंत सोडायलाच नको, असं अमृता म्हणते अन कावेरीचा गळाच आता दाबते. तेव्हा कावेरीला आता धक्काच बसतो, कशीबशी ती अमृताच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याच्या प्रयत्नात असते. तर आता दुसरीकडे यश हसतच म्हणतो, विद्या वहिनी हे पहा, माझे म्हणेल ना त्या गोष्टींना फक्त होला हो म्हणणार आहे. मग आता विद्या म्हणते, मी तुम्हाला समजू शकते भाऊजी, अहो होला होच म्हणायचं, शेवटी काय आपण एकच कुटुंब आहोत आणि तुम्ही काहीही केलं तरी मी साथ देणारच ना तुम्हाला. आता तुम्ही विडा खा ना प्लीज. मग आता ती लगेचच यशला विडा खायला देते. मग आता विद्या पुढे सांगू लागते, भाऊजी अजिबात हा विडा मंगलाष्टक होईपर्यंत तोंडातून काढायचा नाही, तोंडातच ठेवायचा हा, आणि अजिबात कुणाशी बोलायचं नाही हा, मी जेव्हा बोलवायला येईल ना तेव्हाच या बाहेर, असं ती यशला आता चांगल्यापैकी समजावते. यश फक्त होला हो करत असतो. दुसरीकडे माया बाहेर येत असतात. तेव्हा यामी आवाज देते की मा, अगं ये मा, इकडे ये. मग आता मा तेथेच थांबते. तेव्हा माला पाहून आता यामी लगेच म्हणते, मा तू खूप छान दिसतेस हा आज. मग मा थोडीशी लाजते. त्यानंतर आता यामी म्हणते, मा तू या चाव्या माझ्याकडे दिल्यात ना, त्यामुळे मी सगळं काही जबाबदारीने करतीये, अगदी सगळीकडे माझं लक्ष आहे हा. तेव्हा मा होला हो करते आणि हसते. त्यानंतर यामी म्हणते, मा
एक गोष्ट आज तुझ्यासमोर मान्य करू का? गेल्या काही दिवसांमध्ये ना सगळे डिसिजन अगदी योग्य घेतले आहेस तू. म्हणजे मला माहिती आहे तुझ्यासाठी हे सगळं सोपं गेलं नसेल, पण अमृता आणि यशचं लग्न झालं ना की सगळं छानच होईल. त्यानंतर मा हसते आणि म्हणते, घरात 2-2 सुना असताना मुलीकडे जबाबदारी सोपवणं हे मला काही पटत नाहीये. पण आता तरी काय करणार, कारण माझा हा नाईलाज आहे. कारण विद्या किती वेंदळी आहे हे आपण जाणतोच ना. आणि अमृता अजूनही रीतसर आपल्या घरामध्ये लग्न करून सून म्हणून आलेली नाहीये. पण आज यश आणि अमृताचं लग्न झालं ना की पुन्हा एकदा मी विचार करणारच आहे. तेव्हा यामीला आता जबरदस्त असा धक्काच बसतो. या किल्ल्या कुणाकडे सोपवायच्या ते. मग आता यामी ही जरा रागातच असते, कारण तिच्याकडून किल्ल्या घेऊन आता अमृताकडे या जाणार का असा तिला आता वाटत असतं. मग आता यामी मनातच विचार करते, अरे देवा, त्या आता अमृताला कन्व्हिन्स करेनच मी, कारण ती तशी माझ्याच बाजूने आहे. पण तरीही माने सगळे हक्क त्या अमृताला दिले तर? मग त्यानंतर आता यामी म्हणते, तशी गरजच नाही पडणार ना मा. अगं मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित सांभाळेन, फक्त तुझा आशीर्वाद असू दे माझ्या पाठीमागे. त्यानंतर असं म्हणून लगेचच आता ती माला मिठी मारणार. तितक्यात मा तिला जरा मागे हो असे म्हणते आणि सांगते की ऐक ना, यश तयार झाला का जरा बघून ये. तेव्हा हो असं लगेचच यामी म्हणते आणि माकडे बघतच राहते. तर मा आता तेथून निघून जातात. दुसरीकडे यश आता आपल्या रूममध्ये असतो आणि एरझऱ्या घालत असतो. या सगळ्या गोष्टींचं त्याला खूप असं टेन्शन आलेलं असतं. तर विद्या डोकावून यशकडे बघत असते. त्यानंतर आता तिला समजतं यशला खूप गुंगी येते आहे आणि आता त्याला कसं तरी होतंय. आता यश हा अचानक बेडवर बसतो आणि लगेचच तेथे असा खाली पडतो. पण आता विद्यानेच त्याला आता त्या विड्यामधून गुंगीचं औषध हे दिलेलं असतं, जेणेकरून अमृता आणि त्याचं लग्न होऊ नये ना यासाठी. त्यानंतर आता यश असा गुंगीमध्येच तेथे पडल्यानंतर लगेचच आता ती आतमध्ये येते, दरवाजा बंद करते आणि म्हणते, यश भाऊजी, यश भाऊजी, अहो यश भाऊजी, सॉरी, मला असं करायचं नव्हतं. असं म्हणून ती एकदमच म्हणते, बेशुद्ध आहेत ना? तेव्हा ती अगोदर चेक करते खरोखर बेशुद्ध आहेत की नाही. असं म्हणून ती आता आपला पदर खोचते आणि म्हणते, नाही विद्या, तुला हे आता करावंच लागेल. त्यानंतर आता ती कशीबशी लगेच स्टोर रूममध्ये आणून यशला ठेवते आणि तिला अक्षरशः घाम फुटलेला असतो. ती म्हणते, बापरे, दिसतायत बारीक, पण वजन भरपूर आहे हा यश भाऊजींचं. या सगळ्याचा अनुभव नाहीये बाई विद्या तुला, आता तो स्वयंपाकच केलेला बरा बाई. असं म्हणून ती डोक्यालाच हात लावते आणि अक्षरशः यशला इकडे फरफटत आणत असताना तिची धांदल उडालेली असते. त्यानंतर ती म्हणते, भाऊजींना कसला त्रास होतोय? त्रास तर मला झालाय, पण भाऊजींनी त्या अमृताबरोबर, त्या झिपरीबरोबर लग्न करू नये ना, म्हणूनच मला हे सगळं करावं लागतंय. ते सुद्धा कावेरी वहिनींसाठी आणि माझाही नाईलाजच आहे, कारण तुम्ही त्या झिपरीबरोबर जर लग्न केलं ना तर तुम्ही बर्बाद व्हाल, बर्बाद. आणि हे घर सुद्धा बर्बाद करेल ती झिपरी. भाऊजी ऐकताय का? अहो भाऊजी ऐकताय का? आणि हलणं बंद करा हो भाऊजी. ती आता हलती खुर्ची असते, आराम खुर्ची असते, त्यामुळे ती सारखी हलत असते यशला तिथे ठेवल्यामुळे. मग आता ती म्हणते, थांबा की जरा यश भाऊजी. यशला आता गुंगी चढल्यामुळे काही सुचत नसतं आणि माहीतही नसतं. मग त्यानंतर ती म्हणते, भाऊजी सॉरी हा, तुम्ही अगदी माझ्या भावासारखे आहात हा. जर यांना जाग आली तर यांना वाटेल आपण गुलाबी स्वप्न बघतोय. असं म्हणून यशच्या जी कुडत्यावरची ओढणी असते गुलाबी रंगाची ओढणी, ती आता तोंडावर टाकते आणि लगेचच पाया पडत म्हणते, सॉरी हा भाऊजी, आता झोपून जा असेच, चुकलं माझं, तुम्ही भावासारखे आहात भाऊजी, भाऊजी सॉरी. असं म्हणून ती सतत सॉरीचा आता जपच करत राहते आणि लगेचच बाहेर सुद्धा येते आणि मग नंतर म्हणते, बाहेरून आता कडीच लावून घेते, म्हणजे ना बाहेर उठले तरी येऊ शकणार नाहीत. असं म्हणून लगेचच ती आता बाहेर जाते. तर दुसरीकडे अमृताने कावेरीचा गळा अजूनही पकडलेला असतो. तेव्हा कावेरी म्हणते, अगं यशचं जरी तुझ्याबरोबर लग्न झालं ना तरीही तुझं लवकरात लवकर सत्य सगळ्यांसमोर येणारच आहे, असं आता कावेरी म्हणते आणि विचारते, काय ग, बदला घेण्यासाठी तू लग्न करतेस ना, पण हा बदला पूर्ण झाल्यावर काय करशील? आणि तुझ्यासारख्या पोरीबरोबर ना यश हे आयुष्य काढूच शकणार नाही आणि आता भावनेच्या भरात तो तुझ्याशी लग्नही करत असेल, पण त्याला ना त्याची चूक लवकरच कळेल. तेव्हा आता कावेरीला व्यवस्थित बोलता सुद्धा येत नसतं, कारण अमृताने खूप जोरात तिचा गळा पकडून ठेवलेला असतो. कावेरी आपलं काळं कारस्थान सर्वांसमोर आणणार आहे या विचाराने अमृता रागातच म्हणते, गप्प बस. त्या यशशी लग्न निभावण्यात
ना मला काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. त्या धर्माधिकाऱ्यांची सून बनून तिथल्या एक एक व्यक्तीला मला संपवायचंय आणि तेव्हाच माझा बदला ना पूर्ण सुद्धा होईल. आणि तू काहीच करू शकणार नाहीस कावेरी, असं अमृता म्हणते. त्यामुळे मर आता कावेरी मर, असं म्हणून जोरातच ती गळा दाबते. तेव्हा कावेरीला आता श्वास घेणंही अवघड होऊन जातं. तेथे असणारा औषधांचा ट्रे ती आता दूर फेकते. त्यानंतर तेथे कुणी येत असल्याचा आता भास लगेचच अमृताला होतो. त्यामुळे अमृता खूप घाबरते आणि काढता पाय तेथून घेते आणि पळून जाते. तेव्हा अमृता असं कावेरी म्हणत असते. आता कावेरीचा गळा दाबल्यामुळे तिच्या अंगात तेवढी ताकद सुद्धा नसते. तेथे आता मोहित जिजू हे आलेले असतात. मोहित जिजूंना कावेरीला अशा अवस्थेत बघून मात्र धक्का बसतो. ते कसंबसं आता कावेरीला सावरतात आणि काय झालं विचारतात. ती म्हणते की अमृता आली आहे इथे, अमृता. तेव्हा ते इकडे तिकडे बघतात, पण भामटी ना आता पळून गेलेली असते. त्यामुळे अमृता तिथे काही दिसत नाही. तर मोहित जिजू लगेचच कावेरीला पाणी प्यायला देतात. तर दुसरीकडे उदय हा शांतपणे आपल्या रूममध्ये उभा असतो आणि काही गोष्टींचा तो विचार करत असतो की यशने माझ्याबरोबर असं वागायला नको होतं. तेव्हा माया तेथे येतात आणि म्हणतात, काय रे उदय, अजून तयार नाही झालास का बाळा तू? तेव्हा तो म्हणतो, मा, या कार्यामध्ये मला सहभागी नाही व्हायचंय. मग आता मा म्हणते, असं कुठं असतं का रे, तुझा भाऊ आहे ना तो. मग आता मा समजावते, हे बघ, मधल्या काळात तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते मी समजू शकते बाळा, आणि खूप वाईट झालं रे तुझ्या बाबतीत. अरे पण कावेरी आहेच तशी. तेव्हा उदय म्हणतो, प्रश्न कावेरीचा नाहीच आहे, कारण यश तर माझा भाऊ आहे ना, आम्ही एकत्र वाढलोय ना, मग त्याने असं वागायचं का माझ्याशी? तूच सांग ना मा, या गोष्टीचं वाईट नाही वाटणार का मला? तेव्हा मा म्हणते, अरे मान्य आहे बाळा मला. तेव्हा आता उदय म्हणतो, मा, अमृता आणि यशचं आज लग्न होतंय, तू मात्र आनंदात आहेस. पण मा, एक गोष्ट लक्षात ठेव, मला या सगळ्यामध्ये ना सामील व्हायचा आग्रह धरू नकोस प्लीज, कारण मी नाही खुश इथे, मी या मनस्थितीतच नाहीये आणि या सगळ्यातून बाहेर यायला ना मला वेळ हवाय मा. तेव्हा मा म्हणते, तुझी ही मनस्थिती बाळा मी समजू शकते आणि तुझ्या मनावर झालेले घाव पुसायला वेळ लागणारच ना. ठीक आहे, आता नको येऊस तू, असं म्हणून मा आपले अश्रू पुसतात. तेव्हा ठीक आहे मा, थँक्यू सो मच, असं आता उदय म्हणतो. त्यावेळी माचे कधी आभार मानतात का, असं मा म्हणते. अरे बाळा, मला तुझं दुःख ना कळतंय, पण एका गोष्टीचं बरंही वाटतंय की तू हक्काने आज तुझं मन माझ्याकडे मोकळं केलंस. तुला बाहेर जायचंय ना तर तू जा, पण वेळेत घरी यायचं हा. मला अजिबात काळजी करायला लावू नकोस. तर आता उदय माकडे बघतच राहतो आणि पुन्हा एकदा विचार करतो. तर दुसरीकडे आता यामी ही यशच्या रूमकडे येते आणि म्हणते, यश, गुरुजी बोलवतायत, चल रे. तेव्हा माधवी सुद्धा तेथे येते आणि म्हणते, यश बेटा, अरे झालास का तयार? मग आता खूप वेळ आवाज देऊन देखील यश काही बोलत नसतो. हे पाहून यामी आता म्हणते, काहीच का बोलत नाही? अरे यश, ये ना बाळा बाहेर, असं म्हणून यामी सततच त्याला आवाज देऊ लागते. पण दार ओपनच असतं. त्या दोघीही दार उघडतात आणि ती म्हणते, अरे बापरे, दार तर ओपनच आहे, चला बरं आपण आतमध्ये बघूयात. तेव्हा यश यश असं त्या दोघीही आवाज देतात, आतमध्ये येतात. पण यश आता तेथे नसल्यामुळे या दोघींनाही टेन्शन येतं. तेव्हा बाहेर बघूयात का जरा, असं यामी विचारते आणि दोघीही बाहेर बघण्यासाठी यशला जातात. त्यानंतर आता अमृताच्या रूममध्येही यामी जाते आणि अमृता असा आवाज देते. पण अमृता ही तेथे नसल्यामुळे ती म्हणते, अरे बापरे, काय झाले, दोघेही गायब. आणि मग ती पाठ वळवतानाच अमृतासमोर उभी असते. यामीला आता जबरदस्त असा धक्काच बसतो की ही अचानक आलीच कशी काय. मग यामी आता धक्क्यानेच विचारते, ग अमृता, काय करतेयस तू आणि होती कुठे? तेव्हा लग्न निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून मी मंदिरात गेले होते, असे अमृता सांगते. पण झालं काय, तू थोडी टेन्शनमध्येच दिसतेयस. मग आता यामी विचार करते, काय करू, यश गायब आहे हे हिला सांगू का? पण नाही, नको राहू दे, उगीच ही बायाना पॅनिक व्हायची. तेव्हा यामी म्हणते, काही नाही ग, तू रेडी झाली की नाही हे बघायला आले होते, कारण मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे ना, आता जरा पटकन रेडी व्हा, मी ना तुला बोलवायला येते. तेव्हा अमृता हो म्हणते. तर आता यामी तेथून गेल्यानंतर अमृता गालात हसते. तर दुसरीकडे यश आता शुद्धीवर येतो. तो त्या स्टोर रूममध्ये असतो आणि आपल्या तोंडावरची अगोदर तो ओढणी काढतो. त्याचं डोकं अगदी जड झालेलं असतं आणि त्याला आता कळतच नसतं की आपण नक्की कुठे आहोत. तो इकडे तिकडे बघतो आणि विचार करतो, मी स्टोर रूममध्ये आलोच कसा कळत नाही. आता कसा बसा तो उठतो आणि लगेचच दाराजवळ जातो. त्यानंतर बाहेरून बंद दारं असल्याचं आता यशला समजतं. त्यामुळे त्याला जरा धक्काच बसतो. तर दुसरीकडे यामी आता लगेचच
बाहेर येते आणि माधवी व त्या दोघीही यशला शोधत असतात. तेव्हा तर कुठे गेलाय हा मुलगा, कुठे शोधावं असा प्रश्न यामीला पडतो. समोरूनच विद्या येते. मग यामी विचारते, काय ग विद्या, तुला माहिती आहे का यश हा कुठे गेलाय? तेव्हा नाही, मला नाही माहीत असं विद्या खोटं सांगते. तेव्हा बघत काय उभी आहे, शोधायला मदत तरी कर असं यामी म्हणते. तेव्हा हो मदत करते ना तुम्हाला असं म्हणून यश भाऊजी असा ती आवाज देते. तर आता दुसरीकडे भाऊजी भाऊजी करत विद्या आता मुद्दामच यशला शोधू लागते आणि नंतर एकटीच असल्यावर तिच्या स्टाईलमध्ये म्हणते, अरे बापरे, मी कुठून शक्कल लढवली आणि भाऊजींना खाऊ घातला गुंगीचा विडा आणि मला समजल्यानंतर मा म्हणेन या विद्याला घराबाहेर काढा असा काहीसा डायलॉग ती मारते आणि रडू लागते. पण मी हे सगळं चांगल्या मनाने केलं आहे, काय करू मी असं म्हणून डोक्याला हात लावत आता तेथे असणारा एक पॉट ती घेते आणि विद्याच्या डोक्यात घालो की काय असं म्हणते. तेवढ्यातच यामी तेथे येते आणि म्हणते, विद्या अगं ठोंब्यासारखी काय उभी आहेस इथे, तू पाहिलंस का कुठे विद्या अगं यशला? ती म्हणते नाही ना. मग फोन तरी केलास का असं यामी विचारते. ती म्हणते नाही ना, फोन नाही ना माझ्याकडे. तर आता जेव्हा ती यशला फोन करते ना, पण यशचा मोबाईल त्याच्या रूममध्येच असतो. त्यानंतर माधवी सुद्धा आता लगेचच तेथे येते. तेव्हा वंश आतमध्ये आहेत रूममध्ये असं विद्या सांगते. मग ती आतमध्ये जाते. त्याच वेळी आता यामी म्हणते, अगं मावशी फोन तर इथेच आहे यशचा, मग यशसुद्धा इथेच असेल ना कुठेतरी. इकडे यश हा स्टोर रूममध्ये असतो आणि तो म्हणतो, हॅलो कुणी आहे का बाहेर, दार उघडा प्लीज. आता खूप वेळ दार ठोठावून देखील तेथे त्याच्या मदतीला कोणी येत नाही. हे पाहून आता यशच एकदम शांत होतो. तर इकडे अनुष्का आणि पार्थ हे दोन्हीही लहान मुलं बॉल खेळत खेळत तेथे येतात. तेव्हा यशला समजतं हे अनुष्का आणि पार्थ इथे आलेत, त्यामुळे तो आता लगेचच दार ठोठावतो आणि विचारतो, अनुष्का पार्थ माझा आवाज येतोय का? तेव्हा यश काका तू असं अनुष्का विचारते. मग आता तो म्हणतो, बाहेरून कडी लागलीये प्लीज दार उघडा बरं. मग लगेचच ते दोघेही दार उघडतात. तेव्हा थँक्यू अनुष्का, थँक्यू पार्थ असं आता यश म्हणतो. तेव्हा अनुष्का विचारते, पण काका तुला इथे कोणी कोंडून ठेवलं रे? यश आता बाहेर आल्यानंतर खुश झालेलाच असतो, पण आता तो म्हणतो, अगं कोंडून नाही ठेवलं बाळा, मी जरा आतमध्ये होतो आणि चुकूनच कडी लागली असे. बरं ऐका, मी आतमध्ये होतो हे कुणाला सांगू नका. तेव्हा दोन्हीही मुलं म्हणतात नाही सांगणार. तेव्हा यश आता बॉल फेकतो आणि म्हणतो, चला खेळा. मुलं तेथून जातात. तर यश विचार करतो. यामी आणि माधवी या दोघीही आता अजूनही यशलाच शोधत असतात. तेवढ्यातच मा तेथे येतात आणि म्हणतात, काय ग यशला बोलवायला सांगितलं होतं, झालं काय? तेव्हा मला आता काय उत्तर द्यावं हा प्रश्न दोघींनाही पडतो. मग त्यानंतर मा विचारते, असा काय झालंय तुमच्या दोघींचाही चेहरा आणि काय झालंय, कुठे आहे यश, कुणी काही सांगाल का मला? तेव्हा आता लगेचच यामी मनात विचार करते की माने सगळं माझ्यावर सोपवले आणि आता जर यश सापडला नाही तर मा ही मला जबाबदार धरणार आणि माझ्याकडनं चाव्या सुद्धा काढून घेणार. तेव्हा माधवी म्हणते, अगं सुलक्षणा यशच सापडत नाहीये, आम्ही त्याला खूप वेळ शोधलं पण तो काही सापडतच नाही. हे ऐकून मालाच अचानक असा धक्का बसतो. तेव्हा मा विचारते, अगं मुहूर्त जवळ आलाय आणि यश गायब आहे असं कसं? तेव्हा यामी म्हणते, नको ना टेन्शन घेऊ मा, अगं यश इथेच कुठेतरी असेल, आपण सर्वजण शोधूयात की त्याला. तेव्हा मा म्हणते, अगं पण भर मांडवामध्ये. आता तेवढ्यातच यश हा तेथे येतो. तेव्हा विद्याच अगोदर त्याला बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो. मग आता विद्या आश्चर्याने त्याच्याकडे बघते आणि विचारते, अरे बापरे, हे सुटले कसे काय? तेवढ्यातच यश हा आपल्या रूममध्ये येतो. तेव्हा यामी त्याच्यावर ओरडते, अरे यश आम्ही किती शोधलं तुला, कुठे होतास तू? अरे तुझ्या वागण्याला तरी अर्थ आहे का? अरे होतास कुठे तू? असं रागातच ती विचारते. अरे मुहूर्ताची वेळ जवळ आली आणि तू गायब, आणि आम्ही किती टेन्शन मध्ये होतो हे कळतंय का तुला? तेव्हा विद्या तोंडालाच हात लावते. तर यशला समजतं विद्या वहिनीनेच काहीतरी मला केलं होतं, गुंगीचं औषध दिलं होतं आणि तिथे स्टोर रूम मध्ये ठेवलं होतं. तो तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा यामी विचारते, अरे बोल ना कुठे होतास तू? यश म्हणतो, आता आलोय ना मी. आता यामी म्हणते, आलोय ना म्हणजे होतास कुठे ते सांग अगोदर. तेव्हा यश म्हणतो, मी इथेच होतो. मग आता विद्याकडे बघत तो म्हणतो की कोणी कितीही प्रयत्न केले ना तरीही या लग्नासाठी मी उभा राहणार म्हणजे राहणारच. तेव्हा असा शब्द तो माला देतो. तेव्हा मा सुद्धा खुश होते, यामी सुद्धा आणि माधवी सुद्धा. विद्या मात्र खूप टेन्शन मध्ये येते. तर यश त्याच्या मताशी आता पूर्णपणे ठाम उभा असतो.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये शुभविवाह संपन्न झाला असं गुरुजी म्हणतात. तर आता माधवी म्हणते, अगं अमृता चेहरा का झाकून घेतला? तेव्हा मा म्हणते, अगं माधवी, मगाशी तूच तर म्हणालीस ना आमच्यामध्ये ही पद्धत आहे चेहरा झाकून घेण्याची, म्हणून झाकलाय. आणि अमृता ही म्हणाली मला घुंगट घ्यायचंय म्हणून. तेव्हा माधवी म्हणते, अगं सुलक्षणा, आमच्याकडे अशी काही पद्धत नाहीये. तेव्हा मा म्हणते, तू खोटं बोललीस माझ्याशी अमृता. अगं आता तरी काढ ना ते घुंगट. आज जरा रागातच तो घुंगट काढतात तर तिथे अमृता नाही तर कावेरी असते. कावेरीला पाहून सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा विद्या मात्र खुश होते. माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. तर यश म्हणतो, तू? तेव्हा कावेरी म्हणते, हो मीच. म्हणून ती यशकडे पाहतच राहते आणि हसते. अमृताचा प्लॅन फेल करून मोहित जिजूंनी कावेरीला मदत करून बरोबर आता यशची नवरी बनवलेलं असतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.